नमस्कार स्वामी भक्तांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती 2026। तर यंदाची मकर संक्रांत ही कशावरती आलेली आहे, संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे आणि कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, त्याचप्रमाणे दानधर्म केल्याचे जे महत्त्व आहे मकर संक्रांतीमध्ये याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तसेच पुण्यकाळ आणि फळ काय असणार आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तर आपला मकर संक्रांतीचा सण हा संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो। 2026 ची मकर संक्रांत ही बुधवार 14 जानेवारी या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला मकर संक्रांती साजरा करण्याची सुरुवात करायची आहे। तर याचा पुण्यकाळ आलेला आहे तो मकर संक्रांतीच्या दिवशीच म्हणजेच बुधवारी 14 जानेवारीला 3:13 ते 6:18 आहे। तसेच त्याचा महापुण्यकाळ हा आलेला आहे 3:13 ते 5:04 असणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचे यंदाचे वाहन आहे ते वाघ आहे आणि उपवाहन घोडा असणार आहे। आणि यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर बसून आलेली आहे, म्हणजेच यावर्षी पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे। म्हणजेच आपल्या घरामध्ये जेव्हा संक्रांतीच्या निमित्ताने आपण हळदी कुंकू करत असतो त्यावेळेला आपल्याला कोणत्याही पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची साडी, बांगड्या किंवा टिकली अशा पद्धतीच्या वस्तू वापरणे वर्ज्य आहे। तसेच संक्रांतीच्या काळामध्ये तिळगुळाचा जो गोडवा आहे तो सगळीकडे आपल्याला पसरलेला दिसतो आणि याच काळामध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये जे कटुता, गैरसमज किंवा राग असतो ते सुद्धा हळूहळू दूर होताना दिसतात। कारण हा सण आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण प्रत्येकाला म्हणत असतो आणि त्यामुळे नातेसंबंध सुधारतात, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होताना दिसतो। आता संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे। आपण जेवढं काही दान करेल तेवढ्या पटीने आपल्याला ते परत मिळत असतं। त्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वस्तू आपण दानधर्म करू शकतो, म्हणजेच वस्त्रदान, फळे, भांडी, उबदार ब्लँकेट किंवा कपडे अशा वस्तूंचे आपण दान देऊ शकतो। यथाशक्ती आपल्याकडे जे काही आहे ते आपण दान दिल्याने त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला ते परत मिळते। तसेच या काळामध्ये झाडे झुडपे तोडणे, जंगल तोडणे किंवा कटू बोलणे इत्यादी गोष्टी वर्ज्य मानलेल्या आहेत। तसेच रागावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे, कुणालाही काहीही अपशब्द या काळामध्ये आपण वापरायचा नाही आहे। संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, याला सूर्याचे उत्तरायण असे म्हटले जाते। आणि याच काळामध्ये आपल्याला रात्र छोटी आणि दिवस मोठा मानला जातो। त्याप्रमाणेच मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण मानला जातो आणि म्हणूनच सगळेजण समूहाने पतंग उडवताना आपल्याला दिसतात। प्रत्येकजण पतंग उडवत असतो आणि हा सण साजरा करत असतो। आता पतंग उडवण्याची पद्धत ही पूर्वीपासूनच आहे, परंतु गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये जास्त प्रमाणात ही प्रथा विचलित आहे। तर असा हा मकर संक्रांतीचा सण आनंदाने सर्वांनी मिळून साजरा करूया आणि सर्वांना माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद।